जय हिंद मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यूपीएससीच्या अटेम्प्ट्स आणि एज लिमिटच्या संदर्भात माहिती बघणार आहोत। आता जे विद्यार्थी यूपीएससीचं प्रिपरेशन करतायत किंवा यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात करणार असतील तर त्यांना या दोन गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे। बेसिकली तुमचं ग्रॅज्युएशन आहे हे कंप्लीट होणं गरजेचं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असणं गरजेचं आहे परीक्षा देण्यासंदर्भात। आता एज लिमिटला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे। पहिली जी आहे ती ओपन कॅटेगरी आहे, सेकंड नंबरला येत आहे ते ओबीसी कॅटेगरी आणि तिसरं आहे ते एससी एसटीच्या बाबतीमध्ये। आता आपण ओपन कॅटेगरीच्या बाबतीमध्ये बघितलं तर एज लिमिट जे आहे ते 21 वर्षापासून 32 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता पहिला। बट याच्यामध्ये अटेम्प्ट्स लिमिट आहेत का तर आहेत। ओपन कॅटेगरीसाठी 6 अटेम्प्ट्स देण्यात आलेले आहेत। ओके, म्हणजे 21 ते 32 वर्ष आणि 6 अटेम्प्ट्स हे ओपन कॅटेगरीसाठी। आता सेकंड कॅटेगरी जी आहे ती ओबीसी कॅटेगरीच्या बाबतीमध्ये म्हणण्यात आलेली आहे। आता ओबीसीच्या बाबतीमध्ये टोटल एज लिमिट बघितलं तर 21 वर्षापासून वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता तर ही परीक्षा देऊ शकता। ग्रॅज्युएशन हे बेसिक सगळ्यांच्यासाठी गरजेचं आहे। ओके, हे एज लिमिट ओबीसीच्या बाबतीमध्ये झालं। आणि अटेम्प्टच्या संदर्भात जर बघितलं तर ओबीसी साठी एकूण 9 अटेम्प्ट्स येतात बघा। ओके, टोटल 9 अटेम्प्ट्स म्हणजे 21 ते 35 वर्ष आणि 9 अटेम्प्ट्स आहेत। तिसरी कॅटेगरी जी देण्यात आलेली आहे ते एससी एसटीच्या बाबतीमध्ये। आता एससी एसटीच्या बाबतीमध्ये वयाच्या 21व्या वर्षापासून वयाच्या 37व्या वर्षापर्यंत परीक्षा दिली जाऊ शकते यांच्या माध्यमातून आणि अटेम्प्ट्स लिमिट यांना देण्यात आलेलं नाहीये, म्हणजे तुम्ही वयाच्या 37व्या वर्षापर्यंत अटेम्प्ट्स देऊ शकता। एखादा विद्यार्थी वयाच्या 22व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा द्यायला सुरुवात केली तर त्याच्यासाठी अप टू द वयाच्या 37 वर्षापर्यंत तो विद्यार्थी जो आहे तो परीक्षा देऊ शकतो बघा। ठीक आहे, तर अशा प्रकारच्या 3 कॅटेगरीज करण्यात आलेल्या आहेत। आता जी ओबीसी कॅटेगरी जी आहे सेंट्रल लेवलची, याच्यामध्ये असं महाराष्ट्रामध्ये एनटी असेल, एसबीसी असेल, या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, सब कॅटेगरीज आहेत ना, त्या सगळ्यांना एकत्रित करून एक ओबीसी कॅटेगरी ही केंद्रामध्ये राहते। ओके, म्हणजे अशा प्रकारे एकूण 3 ज्या कॅटेगरीज जर आपण बघितल्या, ओपन, ओबीसी आणि एससी एसटी, अशा प्रकारचं एज लिमिट आणि तुमचं जे अटेम्प्ट्स जे आहेत ना हे सांगण्यात आलेले आहे। या व्हिडिओला नक्की शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून दे आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी मला नक्की मोटिवेट करा। मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद मित्रांनो।